स्वागत आहे तुमचं या सेकंड लेक्चरमध्ये. या सीरीजमध्ये आपण एम-एस-टी सी-ई-टी, नीटसाठी या 11th स्टुडंट्ससाठी ही सीरीज आणलेली आहे, ज्यामध्ये आपण लिव्हिंग वर्ड्स चॅप्टर म्हणजे चालू आहे आपलं, है ना. फर्स्ट चॅप्टर चालू आहे 11th क्लासचं आणि फर्स्ट लेक्चर पण झालेलं आहे आणि तुम्ही जर ते फर्स्ट लेक्चर बघितलं नसेल, तर ते फर्स्टली बघून घ्या. त्यामध्ये आपण लिव्हिंग वर्ड काय आहे, हर्बॅरियम काय आहे, ते मी म्हणजे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते फर्स्टली तुम्ही बघून या आणि हा आहे सेकंड लेक्चर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जेही डाऊट असतील क्वेश्चनच्या रिलेटेड या सिरीजच्या रिलेटेड एम-एस-टी सी-ई-टीच्या रिलेटेड या नीटच्या रिलेटेड ते कमेंट करा फक्त है ना. हां, एन-सी-आर-टीच्या रिलेटेड असेल बोर्ड टेक्स्ट बुक तर ते सगळं कमेंट करा. मी तुम्हाला विदिन अ मिनिट या थोडं लेट येऊ शकते पण कमेंट नक्की करणार आहे ना. हां, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले स्टार्ट करू आपण लिव्हिंग वर्ड. मी मागच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग वर्ड काय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. मेटाबॉलिझम काय आहे ते सांगितलं. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि रिप्रोडक्शन हार्बेरियम काय आहे ते सगळं एक्सप्लेन केलं होतं आहे ना. आता या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत ते आहे आपलं बोटॅनिकल गार्डन आहे ना. तर सगळ्यात पहिले आपण बोटॅनिकल गार्डन जे आहे त्याची इमेज बघू है ना. इमेज बघू किती भारी इमेज वाटते आहे ना. हे प्लांट बघा तुम्ही किती भारी वाटत आहे इथे. प्लांट बघा किती मस्त वाटते इथे. कसं मस्त म्हणजे अशा प्रकारे आपण शेतातही जातो, आपण कुठेही फिरायला जातो. मला एकदा कमेंटमध्ये कळवा, की तुम्ही कोण म्हणजे बोटॅनिकल गार्डन एकदा गेलेले आहे का? कारण की बोटॅनिकल गार्डनमध्ये आपण असं अनुभव होतो, की आपण स्वर्गात आहोत. इकून-तिकून म्हणजे पूर्ण सराउंडिंगला प्लांट्सच असतात. वेगवेगळे प्लांट्स असतात म्हणजे जुने पुराणे प्लांट्स असतात. सगळे तिथं प्रिझर्व्ह केलेले असतात. आणि त्यामध्ये आपल्याला खूप वर्षापूर्वीचे बी प्लांट्स आपल्याला स्टडी करायला भेटतात आणि बघायला भेटतात. आणि त्या प्लांट्सची म्हणजे ग्रोथ आणि जी मी सांगतो आता या झाडमध्ये म्हणजे या फोटोमध्ये तुम्ही बघा, प्लांट्स कसे म्हणजे हे कलर चेंज करू याची थोडी. हां. तर या प्लांटचे तुम्ही बघा आता इथं म्हणजे पूर्ण हरियाली आहे. पूर्ण हिरवंगार इथून म्हणजे पूर्णपणे हिरवंगार आहे आणि म्हणजे ती फांदी पूर्ण झाड कसं फेललेलं आहे म्हणजे हां ना, तुम्ही बघू शकता. त्याप्रकारे तुम्ही बोटॅनिकल गार्डनमध्ये जर गेले तर तुम्हाला पूर्णपणे असं या सावलीचं प्रदर्शन होईल आणि फक्त तुम्हाला असं वाटते, की तुम्ही पूर्ण सराउंड झालेलं आहे या अरेस्ट झालेले आहे. प्लांटनी तुम्हाला अरेस्ट केलेलं आहे असं अनुभव होतो आहे ना. तर सगळ्यात बघू बोटॅनिकल गार्डन काय हे कोलकाताचं गार्डन आहे. जे की 2000 म्हणजे 255 वर्ष ओल्ड आहे बन्यान ट्री. आता इथं जे तुम्ही जे बघताय हे बन्यान ट्री आहे. आता हे बघा, तुम्ही कुठेही गेले ना, इथं तुम्हाला इमेज भेटेल. एक तर प्लांट्स आहे हे बघा. एक तर डायरेक्ट प्लांट भेटतो, नाहीतर मग काय करतात प्लांटचं म्हणजे असं प्लांटचं प्रदर्शनही असतं एकेवेळी आणि तिथं तुम्हाला बोर्ड लावलेले असतं. त्या बोर्डमध्ये तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलेलं असतं, की काय हे म्हणजे ते अट्रॅक्शन कसं असतं त्यांचं, लँडमार्क केलेलं असतं. सगळं बोटॅनिकल गार्डन त्या प्लांटबद्दल तुमचं काय केलेलं असतं, एक्सप्लेन केलेलं असतं, आहे ना. आता हे कोलकाताचं जे बोटॅनिकल गार्डन आहे, ते 255 वर्ष ओल्ड आहे आणि बन्यान ट्री तिथं लावलेले आहे आणि फोटोमध्ये आपल्याला बन्यान ट्री खूप सारे बन्यान ट्री लावलेले आहेत है ना. हां. तर आता बोटॅनिकल गार्डनची थिअरी थोडं वाचू. जर एम-सी-क्यूमध्ये आला या शॉर्ट नोट्स या व्हेरी शॉर्ट क्वेश्चनमध्ये बोर्डात विचारलं गेलं तर कसं लिहायचं? बोर्डात तर नाही येणार. परंतु तुम्हाला पेपरामध्ये जर विचारलं तर कसं लिहिणार है ना. तर बोटॅनिकल गार्डन जो असतो कलर चेंज करू एकच मिनिटं फक्त याचं. हां. तर बोटॅनिकल गार्डन जो असतो आर द प्लेस वेअर द प्लांट आर द डिफरंट व्हरायटी कलेक्टेड फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड आर ग्रो इन द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन फ्यू मॅनर. म्हणजे की आता आपण काय करतो डिफरंट प्लांटची डिफरंट व्हरायटी प्लांटची डिफरंट व्हरायटी डिफरंट डिफरंट प्लेसवरून आयसोलेट करतो या कलेक्ट करतो. म्हणजे डिफरंट डिफरंट म्हणजे इथं मी तुम्हाला लिहून थोडं दाखवतो. हे डिफरंट प्लेस आहे. या डिफरंट प्लेसमधून आपण डिफरंट डिफरंट प्लांटची व्हरायटी घेऊ आणि ते कलेक्ट करू आणि त्यांना बोटॅनिकल गार्डनमध्ये प्लेस देऊ. म्हणजे एका ठिकाणी ठेवू. त्या ठिकाणाला आपण बोटॅनिकल गार्डन म्हणू. म्हणजे आता या ठिकाणचं प्लांट व्हरायटी काय आहे? है ना. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितले तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आपण प्लांट्स घेऊ.
गुजरातचे आपण मग घेऊ, राजस्थानचे घेऊ आणि डिफरंट डिफरंट प्लेसेसचे या डिफरंट डिफरंट जे पार्ट्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगातलं जे वेगवेगळं ठिकाण आहे त्यातून आपण प्लांटची व्हरायटी घेऊ आणि त्याला एक प्लेसवर जागा देऊ. त्या जागाला आपण नाव काय सांगतो? बोटॅनिकल गार्डन. तर सिम्पली है ना, डिफरंट वर्ल्डचे जे डिफरंट पार्ट्स आहे, वर्ल्डच्या डिफरंट ठिकाणातून आपण डिफरंट डिफरंट व्हरायटी ऑफ द प्लांट जमा करतो आणि एका ठिकाणी ते प्रिझर्व्ह करून ठेवतो, आहे ना, स्टडी करण्यासाठी या त्याला प्रिझर्व्ह करण्यासाठी. त्याला आपण बोटॅनिकल गार्डन सांगतो, है ना. तर इथं तुम्ही कोलकाताचं बोटॅनिकल गार्डनही बघू शकता, की कशाप्रकारे असते, है ना. ओके. तर ही लेव्हल असते. आता इथं सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे, जे की तर हा पूर्ण बोटॅनिकल गार्डनचा कन्सेप्ट आहे. बोटॅनिकल गार्डन काही नाही, आपण वेगवेगळ्या ठिकाणातून काय असं म्हणजे व्हरायटी ऑफ द प्लांट आणतो आणि ते एका ठिकाणावर प्लेस करतो. त्याला आपण बोटॅनिकल गार्डन म्हणतो आहे ना. तर डेफिनेशन आपण लिहू शकतो, की बोटॅनिकल गार्डन आर द प्लेस वेअर द प्लांट ऑफ द डिफरंट व्हरायटी कलेक्टेड फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड आर ग्रो इन द सायंटिफिक अँड द सिस्टमॅटिक इन व्ह्यू मॅनर. इन व्ह्यू मॅनरमध्ये आपण त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने ग्रो करतोय आहे ना. हां, बस एवढंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपला ते आहे म्युझियम. हां, आता बोटॅनिकल गार्डन तर खूप सारे स्टुडंटने नाही बघितलं असेल, पण म्युझियम नक्कीच बघितली असेल. आता म्युझियम म्हणजे काय? तर म्युझियम आर द पार्ट ऑफ द प्लेस. म्युझियम आर द प्लेस वेअर द कलेक्शन ऑफ द प्रिझर्व्ह प्लांट अँड द ॲनिमल्स स्पेसिमन आर कीप्ट. म्हणजे आपण काय करतोय म्हणजे प्लांट आणि ॲनिमलची जे व्हरायटीज आहे, जे स्पेसीज आहे त्याला आपण प्रिझर्व्ह करून ठेवतोय. बस एवढंच म्युझियम आहे. म्युझियममध्ये काय करतो प्लांटची डिफरंट व्हरायटी असेल, ॲनिमलची डिफरंट व्हरायटी असेल, त्याला आपण प्रिझर्व्ह करून ठेवतोय आणि त्यांची स्पेसीजला आपण काय करून टिकवून ठेवतोय जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याला स्टडी करता येईल आणि वाचवता येईल. हां, हां. तर त्याच्या स्पेसीज आर द प्रिझर्व्ह इन द फॉर्म्युलिन 10% to 40% formaldehyde ओके इन द ट्रान्सपरंट चार्ज. ओके, ठीक आहे. आता लार्ज ॲनिमल्स लाइक बर्ड्स, आता बर्ड्स आहे, मॅमल्स आहे, आर द युजुअली स्टफल्ड अँड द प्रिझर्व्ड. ओके. त्यांना म्हणजे जे लार्ज ॲनिमल्स आहे, जे बर्ड्स आहे, त्या मॅमल्स आहे, त्यांना आपण ओके स्टफ करतो आणि प्रिझर्व्ह करतो. ओके. तर ती सायन्स इज कॉल्ड ॲज अ टॅक्झिडर्मी. म्हणजे जे लार्ज ॲनिमल्स आहे, मॅमल्स आहे, त्यांना आपण प्रिझर्व्ह करतोय, स्टफ करतोय. त्याच प्रोसेसला या त्याच सायन्सला आपण काय करतोय, टॅक्झिडर्मी असं नाव देतोय. आता हे टॅक्झिडर्मी एम-सी-क्यूमध्ये विचारले जातं, की व्हॉट इज अ टॅक्झिडर्मी? तर टॅक्सिडर्मी म्हणजे की लार्ज ॲनिमल्स या लाईक द बर्ड झाले, मॅमल झाले त्यांना आपण प्रिझर्व्ह करतोय. त्या सायन्सला आपण काय सांगतोय टॅक्सिडर्मी आहे ना. हां. ओके. हां, आता जे स्पेसीज ड्राय होऊन जातात, हां ना, स्पेसीज ड्राय होऊन जातात त्याला आपण काय करतो म्युझियममध्ये जागा देतो आहे ना. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हां, तर बायोलॉजिकल म्युझियम इन द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आर द रेपर्स हब्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी स्टडी. आता तुम्ही बघितलं असतं की खूप सारे म्हणजे काय असतात आपण ही ट्रिप जर काढतो या आपण आपल्या मित्रांशी एकदा माझ्याच मित्राशी मी क्लासमध्ये होतो. माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की तू येतोय मी शाळेत होतो आणि ते क्लासेसमध्ये होतात. आधी आपण बघतो की जे क्लासेसचे स्टुडंट असतात ते बाहेर फिरायला जास्त जातात ॲज कंपेअर टू द स्कूल स्टुडंट आहे ना. हं. तर ते बाहेर क्लासेस त्यांनी जॉइन केलेला आहे. ते क्लासेसचे टीचर त्यांना कुठं फिरायला नेलं होतं? म्युझियम दाखवायला. तर त्या म्युझियम असं त्यांनी बघितलं होतं. बायोलॉजिकल म्युझियम असं असतं. बायोलॉजिकल म्युझियम्समध्ये काय असतात? ते लार्ज स्पेसीस असतात. ॲनिमलचे, मॅमलचे, बर्डचे ते कसं प्रिझर्व्ह करून ठेवतात. हे बघा तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात कसे प्रिझर्व्ह केलेले आहे आणि इमेजही किती भारी दिसते ते बघा. एकदम शांत वातावरण असतं आणि म्हणजे टेक्निकली फक्त आपल्याला डिफरंट डिफरंट व्हरायटीज ऑफ द बर्ड्स, मॅमल्स, लार्ज ॲनिमल्स ते आपल्याला बघायला मिळतात म्युझियममध्ये आहे ना. बस हा तो कन्सेप्ट असतो आहे ना. हं. तर हे तुम्ही म्युझियम बघितलं, इमेज बघा एकदम कॉन्सन्ट्रेट करून जर इमेज बघितली तर अंडरस्टँड होते है ना. तर एवढंही मी तुम्हाला सांगितलं तेवढं जर तुम्ही लिहिलं पेपरमध्ये तर तुम्हाला इझिली कव्हर करू है ना. आता नेक्स्ट राहिला आपला बोटॅनिकल गार्डन आणि बायोडायव्हर्सिटी पार्क आणि की हा थोडीशी डेफिनेशन आहे कीची. हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ है ना. शॉर्ट टाईम जे आपलं लेक्चर होणार आहे. कारण की मलाही माझंही कॉलेज असतो, मलाही टाईम नसतो. परंतु मला टाईम तुम्हाला द्यायचा आहे कारण कारण फक्त इतकंच आहे, की तुम्हाला फक्त क्वालिटी क्वालिटी कंटेंट द्यायचं आहे. बस दुसरं काही हेतू नाही. फक्त क्वालिटी कंटेंट तुम्हाला प्रोव्हाईड करून द्यायचं आहे आणि तुमचे जेही डाऊट असतील ते डाऊट मला क्लिअर करायचे. फक्त तुम्हाला
तुमच्यासाठी आहे ना. आणि तुम्हाला जर हँडरायटिंग नोट्स पाहिजे असेल या लास्ट 10 इयर म्हणजे लास्ट 10 चे एनालिसिस केलेले क्वेश्चन पेपर पाहिजे असेल, तुम्ही फक्त मला कमेंट करा. मी तुम्हाला सगळं प्रोव्हाईड करतो आहे ना. फक्त तुमचं सपोर्ट असू द्या. तुम्हाला सगळं मी प्रोव्हाईड करतो. तुमचं सपोर्ट असू द्या फक्त आहे ना. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा, आहे ना.